हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आता ना सकाळचे 7 वाजलेले होते आणि सायंकाळपासून खूप पाऊस झालेला होता. नदींना पण भरपूर पाऊस आलेला आहे. आमचं जे घर आहे ना नदीच्या एकदम साईडला आहे, त्याच्यामुळे खूप थंड वातावरण आणि सकाळच्या टायमिंगला ना अशा प्रकारे पाऊस चालू होता. आणि किती जरी म्हटलं ना पावसाशिवाय आणि पाण्याशिवाय खरंच जीवनातमध्ये आनंद आणि मजा तर अजिबात नाही आहे. प्रत्येकजण बोलायचं की यंदा पाऊस कमी आहे आणि 2 दिवसात पावसाने अशा काही दाखवला प्रकार की पाऊसच पाऊस आणि पाणीच पाणी बहुतांशी ठिकाणी. तर सिन्नरमध्ये पण ना भरपूर पाऊस झालेला होता. 2 दिवस बाहेर निघायला जागा नव्हती आणि त्याच्यामुळे सर्वच जण घरामध्ये आजारी झालेले होते. तर मग सकाळी मस्तपैकी चहा ठेवला. मुलांना 2 दिवस सुट्ट्या दिलेल्या होत्या, कारण पावसामुळे शाळेत जाण्यास डायरेक्ट म्हणजे शिक्षकांनी नोटीसच पाठवलेली होती की मुलांना 2 दिवस शाळेत पाठवायचं नाही म्हणून. मस्तपैकी आलं आणि गवती चहा टाकून छान असा गवती चहा बनवलेला होता मस्तपैकी सगळ्यांसाठीच. दूध होतं, पण आमच्या घरामध्ये ना पहिल्यापासूनच अशा प्रकारे कोरा चहा पिला जातो. मुलांसाठी देतो फक्त दुधाचा. तर मग चहा वगैरे झाला आणि मग लाईटी तर काही 2 दिवसापासून नव्हत्या आमच्या खेड्यामध्ये ना. म्हणजे जर पावसाची थोडी जरी चाहूल वाटली तर पाऊस आल्याच्या अगोदर आणि गेल्याच्या नंतरही पण 2 ते 4 म्हणजे 4-1 तास पाऊस असल्याच्या नंतर ना लाईट वगैरे नसतात. तर मग चॉपिंग बोर्ड जे काही आपलं मशीन होतं त्याच्यामध्ये ना मिरच्या आणि लसूण वगैरे बारीक कट करून घेतलं. मुलांसाठी मस्तपैकी पोहे बनवून घेतले सकाळी सकाळी. आणि ना भाजीला जाण्यासाठी सुद्धा गावात जायला वेळ मिळाला नाही, कारण पाऊस इतका होता की गावात जाण्यासाठी सुद्धा मिळालेलं नव्हतं. तर आज वाढदिवस देखील होता. वाढदिवस अशा पद्धतीने झाला असं वाटलंच नव्हतं, कारण घरामध्येच पूर्ण दिवस कामात गेला आणि बाहेर जायला तर अजिबात जागा राहिलेली नव्हती. मिस्टरांना गाडीवर म्हणजे भाडं पण होतं, कारण अचानक भाडं आल्याच्यानंतर ते पण गेलेले होते. मग मस्तपैकी ना उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी केलेल्या होत्या. तर मस्तपैकी म्हणजे हिरव्या मिरच्यामध्ये केली नव्हती मी, काळ्या मसाल्यामध्ये केलेली होती. छान अशी मस्त उडदाची डाळ आणि बाजरीच्या भाकरी गरमागरम केलेल्या होत्या. सकाळचा असा काही मेनू होता आणि दिवसभर असं शेंगा फोडण्यामध्ये गेलं. शेंगा एवढ्या फोडल्या का, तर आता पाऊस पाणी झाल्याच्या नंतर ना मग आपले जे शेत आहे ते तयार होतं. चांगली योग्य प्रकारे जमीन तयार होते पेरणीसाठी. मग आमच्या ना शेतामध्ये भुईमूग पेरायचा होता. तर भरपूर सारे शेंगदाणे फोडायचं काम चालू होतं घरामध्ये, ताईचं, सासूबाईन त्यांचं. तोपर्यंत माझंही स्वयंपाकाचं काम चालू होतं. माझं इकडं बाकीचं किचनमध्ये काम चालू होतं. तोपर्यंत सगळ्यांनी अशा प्रकारे जेवढे प्रत्येकाला कसं पाऊस वगैरे बाहेर असला की घरामध्ये बोर होतं, तर आमच्याकडे बोर व्हायला जागाच नाही आहे. दिवसभरही कामं चालतात. तर मग घरात होते ना सगळेजण, सगळ्यांनी मिळून अशा प्रकारे बी फोडलं शेंगदाण्याचं. तर बघू शकता ताईने पण भरपूर सारं बी फोडलेलं होतं. आणि त्यांचं जरी बी फोडायचं काम चालू होतं, मी एकमेव घरात एकटी अशी होती की मला काम काही संपलेलं नव्हतं. त्यांचं काम चालू होतं बी फोडण्याचं. तोपर्यंत ना दाजींनी छान अशी मस्त कोथिंबीर आणलेली होती शेतामधनं आणि मग पराठेही बनवायचे होते. दिवसभर पोरंही घरात, सगळे घरात, बाहेर पाऊस चालू आणि घरामध्ये ना एकेकाची फरमाईश काही संपत नव्हती. घरामध्ये सगळेजण असले ना तर मग करायलाही आपल्याला मजा वाटते आणि कौतुकही वाटतं. तर बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग थोडीफार मस्तपैकी आपली जी कोथिंबीर होती ती निवडून घेतली आणि शेंगदाणे, लसूण, मिरच्या सगळं काही असं दळून घेतलं आणि ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि छान प्रकारे ना कोथिंबिरीचे धपाटे करण्याकरता पीठ मस्तपैकी मळून घेतलं आणि सगळ्यांसाठी गरम गरम पराठे बनवले. जेवण झाल्याच्या नंतर ना हा दुपारी 3 वाजेचा व्हिडिओ आहे. तर मस्त असे पराठे वगैरे बनवून घेतले. वाढदिवस जरी माझा होता तर माझ्या हातचं सगळ्यांनाच खायची इच्छा प्रत्येकालाच असते आणि सगळं काही बनवलं. सकाळपासून अशा प्रकारे ना ही कामं चालू होती. तर बाहेर पाऊस आणि घरामध्ये गरमागरम मस्तपैकी खायचं काम सगळ्यांचं आणि कामाचंही चालू होतं. मुलांसहित सगळ्यांनीच शेंगदाण्याचं बी फोडलेलं होतं. 3 दिवसापासून हे चालू होतं. बाहेर जरी पाऊस होता ना तर घरामध्ये ही कामं काही संपली नव्हती. बघू शकता मस्तपैकी आता ना थोडंसं फ्रेश वातावरण झालेलं आहे. दुपारचं 4-4:30च्या दरम्यानचा हा व्हिडिओ. तर मस्तपैकी वातावरण अगदी फ्रेश आणि वातावरण बाहेर छान झालेलं होतं आणि आता बी भरपूर फोडून झालेलं होतं. मी पण थोडंसं बी फोडलं. माझ्या वाट्याला एवढंच आलं. तरी बघू शकता अशा प्रकारे बी फोडलं जातं. मोठे मोठे शेंगदाणे निवडले जातात आणि असे व्हाईट कलरचे टोकं जे असतात त्याच्यामुळे बी चांगलं उतरतं. म्हणून हाताने फोडलेलं बी चांगलं असतं, म्हणून हातानेच बी फोडता. मशीनमध्ये पण फोडून आणलं जातं. तर आम्ही अशा प्रकारे दरवर्षी घरच्या घरीच बी फोडतो आणि सफेद अशी टोकं जे असतात ना त्याच्यामुळे बी चांगल्या प्रकारे उतरतं. म्हणून आमचं शेतीतलं उत्पन्न पण जे असतं ना शेंगाचं चांगलंच उतरतं. तर मग मी पण थोड्याशा शेंगा फोडून घेतल्या, कारण त्यांनी सकाळपासून भरपूर सारं बी फोडलेलं होतं. जवळजवळ
40 ते 45 किलो बिया मी हे घरीच फोडलेलं होतं. कारण सगळेच जण डायरेक्टली घरामध्ये होते ना, तर मग सगळेच जणांनी बी सगळ्यात म्हणजे इतकं बोर व्हायचं ना, तर सगळ्यांनी एकत्र बी फोडलेलं आहे. तर बघू शकता मी पण थोडंसं फोडून घेतलं. कारण दुपारी मग सगळं काही आवरल्याच्या नंतर ना 4-4:30च्या दरम्यान तर मग माझंही झालेलं होतं आणि ते फायनली मग बघू शकता एवढी सारी गोण भरून ठेवली आणि छान प्रकारे पॅक करून ठेवली. तर एवढं सारं बी फोडून ठेवलेलं आहे आणि बघू शकता तुम्हाला शेंगदाणे दाखवते कशाप्रकारे फोडलेले आहे. कसे मोठे मोठे शेंगदाणे निवडून काढावे लागतात ते. तर अशा प्रकारे निवडक असा माल लागतो पेरणीसाठी आणि आता बी फोडून तयार झालेलं होतं. तर छान असे मस्त असे बी फोडून सगळ्यांचं रेडी झालेलं होतं आणि गच्च्याची गोण बांधून ठेवलेली होती. आत्ताच थांबलाय. भरपूर पाऊस चालू होता केव्हाचा आणि थोडं शांत झालं आहे आता. जवळजवळ आता 5 वाजलेले. तर म्हटलं चला काहीतरी गरमागरम होऊन जाऊ द्या. तर गेलेले पाव आणण्यासाठी. आता पाववडे तळायचे गरम गरम. छान वाटतं पावसामध्ये मस्तपैकी पाववडे खायला. वाढदिवस आहे आज. म्हणजे बड्डेचं काय, बड्डे दरवर्षीच येतो, पण आजारी असल्यामुळे बड्डेचं सेलिब्रेशन काही नाही आहे. घरातच कामं वगैरे चालू आहे आणि आता ना बाहेर आलेली आहे. मस्त वातावरण झालेलं फ्रेश असं छान वाटलं बाहेर आल्याच्या नंतर. तर म्हटलं चला सेलिब्रेशन नाही काही तर आपण चक्कर मारून येऊ बाहेर. वाढदिवस माझा आहे, पार्टी सगळ्यांना लागते. आजारी पण मला काही खायचं नाही. मस्तपैकी वडे तळायचे. तर पाऊस छान थांबलेला आहे. वातावरण अगदी फ्रेश झालेलं आहे. मस्त बाहेर आलं एकदम मस्त वाटलं. बाहेरचं वातावरण अगदी मस्त आहे, छान असं. बाहेर सगळं पाऊस पाणी आणि सगळं ना मस्तपैकी ओटा वगैरे सगळं काही धुवून घेतला. मस्तपैकी आवरलेलं आहे सगळं आणि आनंदी बघा चालली. पाऊस आहे का? छत्री घेऊन निघाली बाहेर. पाऊस गेलाय आता, तिकडे नको जाऊ. नाही पाऊस नाही, इतका पाऊस यायला सुरुवात झाली 2 दिवसापासून. घराच्या बाहेर सुद्धा जायला जमत नाहीये आणि मुलांना पण सुट्टी आहे, त्याच्यामुळे मुलांची पण मज्जा आहे ना आनंदी. सुट्टी मजा आहे ना. रोज पाऊस पाहिजे आहे ना. रोज पाऊस पाहिजे म्हणजे आम्हाला रोज सुट्टी जाईल, घरी मज्जा करी. चला मस्त. आता आहे ना पाऊस पुन्हा चालू झालाय, थोडा थोडा रिमझिम चालू होती. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. तर आता ना सगळी काही तयारी केलेली होती. सगळं काही घरातलं आवरून घेतलेलं होतं. मस्तपैकी थोडासा लसूण सोलून घेतला, कारण लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या होत्या. लाईट पण आता आलेली होती 5 वाजता, कारण सकाळपासून म्हणजे रात्रीपासूनच लाईट नव्हत्या. आता 5 वाजता लाईट आलेल्या होत्या, कारण थोडासा पाऊस कमी झालेला होता म्हणून. आणि मग पाव आणल्याच्या नंतर ना मी पण थोडंसं दळून घेतलं आणि डाळीचं. तर मस्तपैकी ना पाववडे करण्यासाठी मग पीठ वगैरे घेतलं काढून आणि हिरवी मिरची लसूण वगैरे दळून घेतलं. कारण आजचा सगळ्यांचा दिवस छान आणि मस्त गेला, पूर्ण कामामध्येच गेला आणि माझा आता पूर्ण किचनमध्येच गेला. सकाळपासून 1 नव्हे 2 नव्हे 3-4 प्रकार होऊन गेले आणि पूर्ण दिवस किचनमध्ये गेला ना. त्याच्यामुळे मला पण असं म्हणजे चांगलं वाटलं की वाढदिवस जरी आपला असला पण सगळ्यांना करून खाऊ घालायला मलाही आवडतं. तर मस्त असं पीठ असं छान असं करून घेतलेलं होतं आणि आता पाववडे वगैरे तळायचे होते. तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ना तुमचा पण असा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे का? बाहेर पाऊस आणि घरामध्ये आपल्याला स्वतःला काम. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर वाढदिवस तर काय प्रत्येक वर्षी येतो, पण आपले जे घरामध्ये सगळ्यांचं जे काही सुख असतं ते उपभोगायला ना प्रत्येकाचं नशीब हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि माझंही तसंच आहे. मला पण सगळ्यांमध्ये सामील होऊन अशा प्रकारे सेलिब्रेशन करायला आवडतं. तर मस्त वाटतं. तर बघू शकता मस्त आता वडे वगैरे तळून घेतले सर्वांसाठीच. तर चला, तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या ताईंना बाय बाय.